विवेक विवेक स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईकला ओमकार. समीर, गोलंदाज समीर. पुष्कर शिवासकडून मारा करतोय. सुंदर चेंडू आणि हा मला वाटतं षटकार. विवेकच्या बॅटमधून पहिला षटकार. दुसरा चेंडू होते, षटकार मारला विवेक यांनी. सुंदर चेंडू. पुढील चेंडू समीर याचा डिक्लेअर एक मध्ये. पाहूया पुढील चेंडू समीर याचा विवेक याला. विवेक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला. उंच गगनचुंबी मला वाटतं पायाचा झेल घेतो का विकेट किपर. पहिल्या षटकाच्या अखेर संघ धाव संख्या 8. आणि पहिल्या चेंडूच्या अक्षयने क्लीन बोल्ड केलाय तो विवेक याला. पहिला धक्का बसतोय. आयन स्पोर्ट मानपूर संघाला सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो विजयी संघ होतो फायनल मध्ये पोहोचणार आहे. आजच्या ओपन लॉटची एक टीम फायनल मध्ये पोहोचणार आहे. आज जो विजयी संघ होईल तो उद्या कोकण लॉट आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. सकाळी बरोबर 9 वाजता चालू होणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी कोकण लॉटच्या वेळेतच यायचं. 9 वाजता परफेक्ट चालू होणार आहे मॅच. पाहूया सामन्याला सुरुवात. अक्षय नेने गोलंदाजीसाठी स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला ओमकार सावंत. सुंदर चेंडू. अक्षय नेने एक फिरकी गोलंदाज आहे. सुंदर चेंडू. 2 चेंडू डॉट जात आहेत पण 3 चेंडू डॉट गेल्या. पहिल्या चेंडूला चिरपाची, दुसरे 2 डॉट चेंडू अभि. सिद्धू याच्यावर काय म्हणणं आहे का? धाव संख्या 8 जैसे थे. दुसऱ्या षटक अक्षय नेण्याचं.
अबियाला दोन्ही चेंडू काय समजले नाही, तिसराही चेंडू समजला नाही. चार चेंडू डॉट काढले ते अक्षय नेने यांनी. अक्षय टेटे सॉरी. ओ मिडनवर बोलायला लागेल, खरोखर मिडनवर एक विकेट मिडनवर अक्षय टेटे. अक्षय डेटेने सुंदर गोलंदाजी केले, एक विकेट आणि मॅन ऑफ द सॉरी मॅडनवर. हा संघ किरण राणे यांनी खरोखरच अतिशय उत्कृष्ट टीम बनवले. पुष्कर शिवांश आणि अक्षय टेनेनी मिळून एक विकेट घेतलाय. त्यामध्ये रोहित भालेराव असे संघ खेळाडू आहेत असे भरकाय त्याच्यामध्ये. सागर पुन्हा एकदा मला वाटतं पहिला चेंडू आणि मला वाटतं एक धाव पूर्ण केलं, दुसऱ्या धाव तर मला वाटतं 2 धावासह इथं पूर्ण केले आहे. अरुण मग मॅचचा सामनावीर, पहिल्या मॅचचा सामना अरुण गोलंदाजी येतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा रस्तात ते मानकुर टीम. सुंदर चेंडू आणि मला वाटतं 6 धावांसाठी ओमकार सावंतच्या बॅटमध्ये गेल्यानंतर 6 पाहूया पुढील चेंडू. 16 धावा झाले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आय स्पोर्ट किती धावांचा डोंगर असतात ते. सुंदर रनिंग विकेट गचा क्षेत्रक्षा म्हणावं लागेल. 2 धावा एक जिथं होत नाही तर 2 धावा सहज इथं पूर्ण केले आहेत. काम कर हे घे 18 धावा. सुंदर सेक्टर पण त्याने पाण्याअभाव तिथे जरा रोहित भालेराव होते इथे. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 20. हा सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ विजय तो फायनलला पोहोचणार आहे. अक्षय टेटे काय फिल्डिंग करतात खरोखर अक्षय टेटेंची बघा फिल्डिंग काय गोलंदाजी मॅडमने टाकली होती. आणि शेतक सोपा काय करतोय. ते विजयासाठी 23 धावांची
हॅलो. चालू असलेला सामना पुष्कर शिवांश वर्सेस आर्यश आर्य स्पोर्ट्स. आर्य स्पोर्ट्सने फलंदाजी करत 23 धावांचं टार्गेट पुष्कर शिवांशला दिलेलं आहे. मॅचला सुरुवात. विवेक शुक्ला बॉलिंग मार्कवर. सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर प्रत्युत्तर, 6. पहिलाच बॉल, 6 रन्स. एक बॉल 6. सुंदर फटका सजवलाय रोहित पाट. दुसरा बॉल तेवढा सुंदर, परत 2 बॉल लगातार 2 6. विवेक शुक्ला थोडीशी काहीतरी चेंजेस करावं लागेल बॉलिंग मध्ये. लगातार 2 बॉल 2 6. सेमीफायनलची मॅच, यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट उद्या मेगा फायनल मध्ये असेल. विवेक शुक्ला, रोहित. तिसरा चेंडू, फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोल होतोच काय बघूया आपण. सुंदर असा झेल माकडला आहे, सुंदर झेल पकडलाय, खरोखर सुंदर. सुंदर असा झेल पकडलाय. रोहित भालेराव आउट. 3 बॉल 12 रन्स. अंपायर निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल. 2 बॉल 12. खरोखर उत्कृष्ट झेल पकडला होता, पण बॉल फुटल्यामुळे डेड बॉल देण्यात आलाय. तिसरा बॉल सुंदर ते टिटून काढलाय. बघूया किती रन गोळा होत आहेत. 1 रनवर समाधान म्हणतायत रोहित सर. 3 बॉल 13. पुढील चेंडू घेऊन विवेक शुक्ला, सागर यांना नो बॉलचा इशारा अंपायरचा. 1 रन, नो +1. अच्छा, 2 रन जमा होत आहेत. 3 बॉल 15 अशी धावसंख्या आहे. पुढचा बॉल घेऊन विवेक शुक्ला रोहित भालेरावला. सुंदर चेंडू, तेवढं सुंदर असा फटका सजवलाय 6 रनसाठी. षटकार. 21 जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता पुष्कर शिवांश संघाला. सुंदररित्या खेळून काढलाय. 1 रन असेल मला वाटतं. 1 रन घेतली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. जिंकण्यासाठी फक्त 1 रनची आवश्यकता. नवीन बॉलर वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. आणि अशा तऱ्हेनं पुष्कर शिवांश संघानं सामना जिंकलाय. उद्याच्या मेगा फायनलचं तिकीट मिळवलंय.